समतेचा एकतेचा संदेश देणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची आज पुण्यामध्ये मोठ्या उत्साहात जयंती साजरी होत आहे। या जयंतीचं औचित्य साधतच पुण्यातील गंजपेठेतील महात्मा फुले वाड्याजवळ भव्य एकता मिसळचं आयोजन करण्यात आलेलं आहे। खरं तर ऐतिहासिक अशी 10,000 किलोची ही मिसळ या ठिकाणी या मिसळीचं आयोजन केलं आहे। अनेक नागरिक या ठिकाणी येतात आणि याचा आस्वाद घेतात। जे आयोजक आहेत ते आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। खरं तर एकता मिसळचं हे आयोजन करण्यात आलंय, ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी एकतेचा समतेचा संदेश दिला आणि खरं तर यांचं जयंतीचं औचित्य साधत हे नाविन्यपूर्ण असा उपक्रम आहे। तर आजची ही 198वी जयंती आहे आणि आत्ताची ही जयंती आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन एकता मिसळच्या स्वरूपात साजरी करतोय आणि 2 वर्षानंतर 2027 मध्ये एक महाजयंती आपल्याला साजरी करायची की पूर्ण भारतामध्ये आतापर्यंत एवढा मोठा उत्सव कुठेही झाला नसेल, याचा विचार करून आपण हे पहिलं पाऊल उचललेलं आहे। पुण्यासारखं शहर म्हणजे खाद्य संस्कृती जपणारा आहे, म्हणजे चोखंदळ पुणेकर आहेत की जे की खाद्य संस्कृतीला खूप प्रोत्साहन देतात। आज ही जी मिसळीचं आयोजन केलंय, किती नागरिक याला म्हणजे सहभाग नोंदवताल, काय वाटतं? जवळजवळ 1.5 लाख लोकांचं नियोजन आपण इथे केलेलं आहे। त्यासाठी 10,000 किलोची मिसळ आपण इथे बनवलेली आहे आणि जोगेश्वरी हे तर पुण्यात नव्हे तर आज महाराष्ट्रात झालेला ब्रँड आहे आणि त्यांचीच मिसळ आपण इथे ठेवली आहे, त्याच्यामुळे लोकांना नक्कीच आवडणार आहे। सकाळपासून कसा प्रतिसाद मिळतोय आणि हे सर्व आयोजन करण्यासाठी त्याच्या पाठीमागची भूमिका म्हणजे किती परिश्रम घ्यावा लागला, कधीपासून तयारी करताय? आमची तसं म्हटलं तर 3 वर्ष झाले हा कार्यक्रम चालू आहे आणि दर 11 तारखेला म्हणजे 11 एप्रिलला ही जयंती असते, म्हणून प्रत्येक महिन्याच्या 11 एप्रिलला आम्ही इथे प्रत्येक महिन्याच्या 11 तारखेला इथे सर्वजण हजर असतो आणि वर्षभर याची तयारी आधीच चालू असते। म्हणजे कार्यक्रमाच्या 1 महिना 2 महिना आधी तयारी करतो असं नाहीये, तर दर महिन्याच्या 11 तारखेला आम्ही एकत्रित येऊन वर्षभर आधीपासूनच ही तयारी सुरू केलेली असते आणि खूप सगळ्या प्रमाणामध्ये कुठल्याही जाती धर्माचं, कुठलीही संस्था, शाळा किंवा राजकीय हे असतील तर कुठल्याही एक वेगळ्या ह्याच्यातनं केलं जात नाही, सगळ्यांनी एकत्रित येऊन हा कार्यक्रम आपण योजलेला आहे। या भव्य एकता मिसळचा आस्वाद घेतल्याच्या नंतर काय नागरिकांच्या प्रतिक्रिया असतात, काय बोलतात ते तुमच्याशी? आम्हाला त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी फक्त पहिल्याच वर्षी थोडेसे श्रम पडलेले आहेत की पहिल्या वर्षी आम्हाला ऍडव्हर्टाईज थोडीशी करावी लागली, पण इथे येऊन एकता मिसळ जो खाऊन गेलेला आहे त्याला दुसऱ्या वेळेला आमच्यापर्यंत स्वतःहून विचारलं जातं की पुढच्या वर्षी कार्यक्रम आहे की नाहीये, त्याच्यामुळे त्यांना तो स्वाद आवडलेला आहे याची 100% खात्री आहे। सध्या समाजामध्ये एकमेकांत मिसळणं खूप गरजेचं आहे। आपण बघतोय की जाती धर्माची तेढ निर्माण झालेली आहे, मात्र या ठिकाणी अनेक राजकीय मंडळी पण या ठिकाणी उपस्थित दर्शवत असतात, नागरिक येत असतात। मिसळ म्हणजे खाण्याच्या माध्यमातून ज्यावेळेस एकमेकांची चर्चा होते त्यावेळेसचं काय वातावरण असतं? मग ते वातावरण इतकं छान आहे की आता जे प्रदूषित राजकारण झालेलं आहे तर ते राजकारण इथे संपतंय। म्हणजे राजकीय व्यक्ती सगळे एकत्रित असतात पण राजकारण इथे कुठलंही चालत नाहीये। मिसळ या शब्दाचाच अर्थ आहे की सगळ्यांनी एकत्रित येऊन काम करणे, या दृष्टिकोनातून आपण या कार्यक्रमाला नावच एकता मिसळ दिलेलं आहे। ज्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी समतेचा एकतेचा संदेश दिला, त्यांच्याच खरं तर या विचारांच्या वाटेवरती चालत एकता मिसळीच्या माध्यमातून सर्वांना एकत्रित करणं आणि एकतेचा स्वाद देणं हे खरं तर या आयोजनाची भूमिका आहे, असे आयोजकांकडून आपल्याला प्रतिक्रिया पाहायला मिळते। कॅमेरामॅन तुषार ननवरे सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे।